त्याला फोन वाजतोय. निकिता फोन वाजतोय कधीचा. हॅलो, हा बोलतोय. हा बोला साहेब. काय अहो पण असं कसं शक्य आहे. नाही कसं शक्य आहे. नाही नाही थांबवा त्यांना आत्ताच्या आत्ता. अहो मी स्वतः विश्वासरावांशी बोललोय. नाही नाही हे बघा त्यांना थांबवा. अरे शक्य नाही म्हणजे काय. नाही नाही मी विश्वासरावांशी बोलतो आत्ता. अरे काय झालं. फोन आला होता आत्ता. आपल्या फॅक्टरीवर कारवाई होते म्हणे. अरे पण तू सगळं मॅनेज केलंय हो म्हणाला. केलं होतं मॅनेज. तो विश्वासराव काय करतो हा विश्वासराव. काही फोन लागला. इतके पैसे उठलेत मी काय करतोय काय विश्वासराव. तू माझा फोन आण. कुठे आहे. बेडरूम मध्ये असेल ना. काय सांगतोस राजू. मग हा एक शब्द खोटा नाही साहेब. म्हणजे मला जे वाटलं ते. एनिवेज अजून काय विचारलं. त्यांनी असं विचारलंय म्हणजे त्यांचा महत्त्वाचा प्रश्न काय होता की गाडीला असं रिपीट का करताय. मग तू काय सांगितलं नाहीस ना. खोळा आहे मी असं कसं सांगणार. काय ना साहेब गाडीचा असा रंग काढताना मला ध्यानात आलं होतं काहीतरी असं गुंतागुंतीचं प्रकरण आहे ना. हा मग सांगितलं त्यांना काय गाडीचा रंग जरा फेड झाला होता 2-3 स्क्रॅचेस आले होते काढलाय रंग. मग काय साहेब काय लोचा काय नेमका. सांगीन माझ्यावर विश्वास ठेव. पण एक लक्षात ठेव आता कोणीही काही विचारलं तरी हेच सांगायचं. येतो. हा हॅलो विश्वासराव. गडकरी बोलतोय. अरुण गडकरी. बोला गडकरी साहेब. विश्वासराव आम्ही आत्ताच ऐकलंय की तो विनायक का. होय सरकारी माणसांना घेऊन तुमच्या फॅक्टरीवर गेला तपासणी करता हेच ना. अहो पण मग थांबवा ना त्याला. हो मी त्याच प्रयत्नामध्ये आहे गडकरी साहेब. पण तिकडे कॉन्टॅक्ट होत नाहीये माझा. हे बघा विश्वासराव तुम्ही काय वाटेल ते करा पण त्या विनायकला आवरा आधी. अहो तुम्ही काय काळजी करताय गडकरी साहेब. माझं त्याच्यावरती चांगलं लक्ष आहे. ओके. मुक्ते अक्क जरा कामात मदत कर की मला. अजून केरला आधी व्हायचे धुणी भांडी व्हायचे वॉशिंग मशीन लावायचे कपड्यांना इस्त्री करायचे. का आज बाई नाही आली कामाला. तू ना घरात असून नसल्यासारखी असतेस. तुला माहित नाही आज कामवाल्यांचा संप आहे सोसायटीत. कोणी येणार नाहीये कामाला. का पण. अरे पण ही कसली दादागिरी. काहींची युनिटी म्हणायची. तू काय वाटेल ते समज. आज घरातली प्रत्येक बाई कामात असणार. या कामवाल्यांना म्हणे दर शनिवार रविवार हक्काची सुट्टी हवी आहे. छान. म्हणजे सोमवार ते शुक्रवार ऑफिस आणि 2 दिवस हक्काची सुट्टी मिळते त्यात घरचं काम. पण आपली बाई तशी चांगली आहे ना ग. ती कशी सामील झाली ह्यांच्यात. अगं तिला मनातून खूप यायचं होतं पण इतरांना कसा विरोध करेल ती. नाही म्हटलं तरी या सोसायटीत 4 कामं आहेत तिची. काय टेंडन्सी असते ना ग.
म्हणजे सुखानेही जगायचं नाही, शिवाय दुसऱ्यांनाही जगू द्यायचं नाही. बाई ग, असंच असतं हल्ली सगळीकडे. मी सुखात आहे असं म्हणायची सुद्धा चोरी असते. चल बाई, आठ, कॉलेजला जायचंय ना तुला? हो तर राकेश वाटच बघत असेल माझी, की आज मी कशा प्रकारे मुक्ताला त्रास देऊ शकेन. मुक्ता, खूप त्रास होतो का ग तुला? टेन्शन येत असेल ना? नाही ग, टेन्शन कसलं? आणि करून करून काय करणार आहे राकेश? माझ्या मैत्रिणी बरोबर असतातच की. जप ग बाई स्वतःला. नाही म्हटलं तरी सुद्धा तुला स्वतःला कंट्रोल करावंच लागतं. तेच करते मी ना स्वतःलाच समजवते की तो मनाने आजारी आहे, म्हणून त्याला कळत नाही कसं रिॲक्ट करायचं. कुठेतरी ना तो स्वतःला माझा अपराधी मानतो आणि म्हणून असा वागतो. काय नाही, तू सरळ निग्लेक्ट कर त्याला. तू मनातून स्वतःशी सगळं ठरवलंस ना की कसलाही त्रास होणार नाही तुला. ही एक विचित्र फेज आहे असं समज. समजायचंय काय आत्या? खरंच ही खूप विचित्र फेज आहे. तुला माहितीये, ज्योती समोर आली ना की राकेश गडबडून जातो. काय खरं काय खोटं त्याला काहीच कळत नाही, शिवाय लपवताही येत नाही. आणि मग सगळ्या परिस्थितीचा राग तो माझ्यावर काढतो. अगं पण हे किती दिवस चालेल? कधी ना कधीतरी त्याला याच्यातून बाहेर पडावंच लागेल ना. आणि हे बघ, लग्न करायचा निर्णय त्याचा त्यांनी स्वतःहून घेतलेला आहे. कोणी त्याच्यावर जबरदस्ती नव्हती केली. सागर, मला एक्झॅक्टली कळत नाही मेघना मॅडमचा प्रॉब्लेम काय. मला तरी वाटतं तिला फक्त स्टाफ कमी करायचा असावा. काय? अरे असं असेल तर मग त्यांनी फ्रेश ॲप्लिकेशन्स का मागवलेत नवीन पोस्टसाठी? काय सांगतोस? येस सागर, तुमचं नातं आहे, मी काही बोललो तर? नाही आनंद, मेघना काकीशी असलेलं नातं वेगळं आहे आणि या गोष्टी वेगळ्या आहेत. तू बोल. सागर, मला असं वाटतं मेघना मॅडमना स्वतःच्या मर्जीतलीच माणसं भरायची ऑफिसमध्ये. असंच जर होत राहिलं ना तर आजपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये जी इंटरनल युनियन आहे ना, तिथेही प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बघा, मी त्यांना स्वतः ऑर्डर पाठवलेली होती. माझा माणूस त्यांच्या ऑफिसात त्यांच्या ऑफिस उघडण्यापूर्वी गेलेला होता. कळलं? हे बघा, मला आत्ता अशी उत्तर नको आहेत. चौकशी सुरू करा, आम्हाला रिपोर्ट करा. काय म्हणताय? अरे एका मंत्र्याची ऑर्डर तो सरकारी वकील ऐकत नाही म्हणजे काय? चौकशी करा. कळलं? काय झालं विश्वासराव? अरुण साहेब, त्या सरकारी वकिलांना तर आता कारवाई केलेली. काय? होय होय गडकरी साहेब. अहो तुम्ही होय काय म्हणताय? तुमच्या शब्दावर विसंबून राहिलो तुम्ही. गडकरी साहेब, मलाही कळत नाही, पण एक मात्र नक्की की माझी ऑर्डर त्या ऑफिसला सकाळी पोहोचलेली होती, पण त्या ऑफिसच्या संबंधित अधिकाऱ्यांनी रिपोर्टिंग केलेलंच नाही. म्हणजे काय? गडकरी साहेब, मी काही उत्तर देऊ शकत नाही. मी चौकशी आधी दिलेल्या आहेत. तुमचं जे काही आर्थिक नुकसान झालेलं असेल ते भरून द्यायची माझी तयारी आहे. विश्वासराव, पैशाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका. ते आमचं नाक कापलं जातं. निवडणुकीत पाहण्यासारखा पैसा तुमच्यावर आम्ही खर्च करतो ते हे असं नंतर आमच्यावर कारवाई करून घेण्यासाठी नाही. अहो गडकरी साहेब, विश्वासराव माफ करा, पण तुमच्यामुळे आज आम्हाला मान खाली घालावी लागते, एवढं लक्षात ठेवा. काय? पण अण्णा, तुम्ही असं का म्हणताय? या परिजे भक्त आपण पे मज देत, तेची मी योग मुक्त परम माने. तो जे स्वतःहून देतो आहे त्याचा मुक्तपणे स्वीकार करा. पण अण्णा, हे सगळं इतकं सोपं आहे का?
अहो फारच सोपं आहे शालिनी ताई. हे पहा ना, मला ही वळलेली मूठ धरून ठेवायला खूप कष्ट पडत आहेत. पण हात हे असे मोकळे सोडले की सगळा प्रश्नच सुटतो. अहो येताना सोबत जे आणलं नाही त्यावर आज मालकी स्वामित्व कसं काय सांगू शकता तुम्ही? नाही, आज दोन सख्खे भाऊ एकमेकांपासून वेगळं होण्याच्या गोष्टी करताहेत ही निश्चितच आनंद मानण्याची गोष्ट नाही. पण तरीही खचून जाण्याचं काहीही कारण नाही. त्या ईश्वराला सगळ्यांची चिंता असते. तुमचे व्यवहार वेगळे झाले तरी तुमचं घर वेगळं होणार नाही. खरंच? हो. दीपा आणि प्रकाशा एक वंचीचा पाडू जैसा, तो माझी या ठाई तैसा मी तया माझी. मैं कम इन सर? या कम इन. गुड इव्हनिंग सर. पौर्णिमा, हे का नवीन? सर तुमच्याकडे ती व्हीपीपी एक्सपोर्टची फाईल आहे ना, ती मला हवी होती. मिळेल का? हे काय चाललंय? तू काय करतेस इथे? सर आजपासून मी या ऑफिसमध्ये मेघना मॅडमची पर्सनल सेक्रेटरी म्हणून जॉईन झाले. हो, रिअली? येस सर. एनिवे, कॉंग्रॅट्स. थँक्स सर. आणि सर फक्त काढून टाक. म्हणजे काय की कामात कम्फर्ट लेवल राहील. हो या, तुला फाईल हवी आहे नाही का? ही तुझी फाईल. थँक्स. थँक गॉड. फ्रँकली स्पीकिंग, सुलोचना देवी जेव्हा शुद्धीवर येत नव्हत्या ना, तेव्हा प्रत्येक क्षणाला कित्येक चित्रविचित्र कल्पना डोक्यात येत होत्या. त्यामुळे गोंधळून जायला व्हायचं. होय डॉक्टर साहेब, तुम्ही पण खूप धावपळ केलीत. अहो पद्मगर साहेब, आम्हा डॉक्टर लोकांना किती धावपळ झालेली चालते. फक्त पेशंटनी रिकवर होणं महत्वाचं. डॉक्टर, आता काही काळजी करण्याचं कारण नाही ना? काय आहे, आपलं माणसाचं शरीर बाहेरून दिसायला कितीही बलदंड असलं ना तरी काचेसारखं असतं. ते जितके वेळा तुटतं तितके वेळा आपण ते जोडतो, पण त्याची मूळची ताकद ते हरवून बसतच ना. म्हणजे डॉक्टर, आपल्याला असं म्हणायचं आहे की मानला हा त्रास पुन्हा होण्याची शक्यता आहे? नाही, तसंच नाही, पण शक्यताही नाकारता येत नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सुलोचना देवींचा आजार हा मानसिकतेवर जास्त अवलंबून आहे. म्हणजे कुठलंही टोकाचं टेन्शन किंवा एखादी धक्कादायक त्यांच्या मनाला न रुचणारी गोष्ट त्यांच्या कानावर पडता कामा नये. वेल, तसं झालं तर मात्र ही वेळ पुन्हा येऊ शकते आणि
त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. एवढी एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक करायला हवी. बाकी आमची ट्रीटमेंट चालूच आहे. थँक्स डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. दिवाकर, आता डॉक्टर म्हणाले त्या संदर्भात आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोल. दिवाकर, लहानपणापासूनच आपण दोघेही बघत आलोय की आपल्या दोघांची भांडणं तिसरा कोणीच सोडू शकत नव्हता. आणि आता तर नाही दादा, चूक ही शेवटी. एक मिनिट. फार फसवे शब्द आहेत हे. चूक, बरोबर. माणसागणिक त्याच्या व्याख्या बदलत जातात. तेव्हा आपापल्या चूक बरोबर गोष्टी स्वतः बरोबर ठेवून जर का काही तोडगा निघत असेल तर कठीण आहे. म्हणजे दादा, मला नाही वाटत की आता आपण एकत्र व्यवसाय करू शकू. आता आपले व्यवसाय वेगवेगळे होणार याबद्दल काही वाद नाहीच आहे. फक्त एकच इच्छा ही आहे की मानची प्रकृती जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत आपले संसार वेगळे नाही झाले तरच बरं आहे. कारण आताच डॉक्टर म्हणाल्याप्रमाणे ही गोष्ट जर मान न कळली तर दादा, मला तुझा निर्णय मान्य आहे. मानची ही अशी अवस्था असेपर्यंत तरी आपण आपली घरं वेगळी नको होऊन देऊया.